म्हणलं जे जे आपणच ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. वा, आता कसला डायलॉग जमलेला आहे आपल्याला सुद्धा. आपण सुद्धा लय मोकार आता दिसले. आपण आहे ना आता कुठे माहिती का, आपण आहे हे बघा इथं इकडं गोमाता आहे बघा. झाले काय माहिती का, व्हिडिओ काढायचं कारण म्हणजे असे की आता आपण जबलपूरवरून निघालेलो आहे वाराणसीला, आणि रस्त्यामध्ये काय आहे बघा, इकडं पण गोमाता आहे बघा बसली इथं आहे का. होतंय काय माहिती का, ह्या रस्त्याला आहे ना म्हणजे कुठंच साईडने असं कंपाऊंड वगैरे नाही आहे, कुंपण नाही आहे, आणि गोमाता खूप बटकी जनावर आहेत ना, खूप येते बरं का. तुम्ही गाडी इकडे बघा कशा काय आहेत बघा, बटकी जनावर डायरेक्ट रस्त्यावर आहेत ना फिरतात, मोकाट सोडलेली आहेत रस्त्यावरती. आणि ह्या मार्गावरती ना आम्ही ज्यावेळेस निघालो तर अनेकांनी फोन करून सांगितलं होतं बरं का, म्हणजे इथं बटकी जनावर वगैरे असतात, गाडी सावकाश चालवा. तर आम्ही पाहतोय बरं का, पण प्रत्येक ठिकाणी ना खूप खूप आहे ना असे, म्हणजे नाही का टोळक्याने ना जनावर 4-4, 5-5, 10-10 असे आणि बिनधास्त रस्त्याच्या कडेला चरत असतात. बरं ती बटकी जनावर आहेत, त्यांचं काय सांगता येते, कधी रस्ते होतील असतात कडेला थोडीशी, पण शेवटी जनावर आहेत ती, कधी पण रस्ते येऊ शकतात. गाडी चालवणाऱ्या माणसांनी ना अगदी काळजीपूर्वक गाडी चालवली पाहिजे. आता म्हटलं आम्हाला बाकीच्या लोकांनी सांगितलं होतं, आपण पण म्हणलं आपल्या माध्यमातून आहे ना लोकांना सांगावं की जे जे इकडं प्रवास करतील ना, म्हणजे जबलपूर किंवा आपलं नागपूर ते वाराणसी, जबलपूर नंतर आहे ना हा प्रकार खूप वाढतोय. गोमाता खूप आहेत ना रस्त्यावरती, आणि बाकीचं बटकी जनावर पण आहेत. त्यामुळं म्हणलं जे जे आपणच ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. वा, आता कसला डायलॉग जमलेला आहे आपल्याला सुद्धा. आपण सुद्धा लय मोकार आता. हा, तर काळजी घ्या. मी पण महाराजाची, मी सुद्धा महाराज आहे. इकडे बघा इकडे आहे बघा, हे बघा आहे का, हे सगळीकडे अशी जनावरं असतात ते. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या मित्रांनो. जर कोणी इकडे येणार असेल ना तर या साईडला गाडी मात्र काळजीपूर्वक चालायची. बघा इकडे गेलं आहे का, आले हे बघा इथं बघा किती जनावर आहेत, आहे काही अशी आहेत ना, लई जनावर आहेत मित्रांनो या रस्त्याला. भीती वाटते गाडी चालवायला. हो असं काय होतं.